श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मला हे बोलायचं आहे की मी मुंबईला राहते. मी कुठे जरी जात असली तर मला कोणी पण बघत असतं स्टेशनला आणि कुठे जात असते तिकडं स्टेशनला किंवा मठामध्ये गेलेले त्या दिवशी गुरुवारी. परत स्टेशनला बसलेली तर एक दादा होते. ते मला मी जेव्हापासून स्टेशनला गेली तेव्हापासून माझ्याकडं असे नुसते बघत होते. तर मला असं वाटलं की ते माझ्याकडं वाईट नजरेने बघतात. एकदम कंटिन्यू ते माझ्याकडं बघत बसलेले. तर मला असं वाटलं, मग मी बोलली हे का असे बघतात माझ्याकडं. तर मग त्यांनी बोलायला पाहिजे ना की मी तुम्हाला इंस्टावर बघितलं किंवा फेसबुकला बघितलं म्हणून. तर ते मला गेल्यानंतर मेसेज टाकतात की तुम्हाला मी ताई इथं बघितलेलं. तर मग तुम्ही बघताय तर मला बोला की मी फेसबुकला बघितलं तुम्हाला किंवा इंस्टाला बघितलं किंवा यूट्यूबला बघितलं असं सांगा. म्हणजे मला पण बरं वाटेल. तुम्ही दीदी ताई वगैरे काही जरी बोलून मला आवाज द्या, बोला. नंतर तुम्ही घरी गेल्यानंतर मेसेज टाकतायत आणि बोलतायत, मग मला स्वतःला हसायला येतो. आणि मग मी घरच्यांना सांगते असं की अरे मला ना इकडे एक माणूस बघत होता, असं बघत होता, तसं बघत होता. मग मी तोंड वाकडं केलं, मी डोळे असे केले, मी तोंड वाकडं करून दाखवलं, असं सांगत असते. तर मला जर कोणी बघितलं तर मला बोला, दीदी ताई वगैरे जे काय असेल ते बोला माझ्याशी. मी कोणाला काही बोलणार नाही की मी काय तिथं स्टेशनला काय असे हंगामा वगैरे करणार नाही. तुम्ही जर बोलले माझ्याशी तर मला बरं वाटेल की बाबा मला बघितलं कुठे बघितलं काय, असं बोलू शकता तुम्ही. त्या दिवशी गुरुवारी मठामध्ये पण मी मठामध्ये गेलेली की कुठे गेलेली लक्षात नाही माझं. पण तेव्हा पण ट्रेनमध्ये दोघंजण ते दादा होते. तर ते म्हटले की असे बघत स्टेशनला उतरतपर्यंत बघत होते. नंतर गेल्यानंतर मग मेसेज टाकतात की अहो तुम्ही ट्रेनमध्ये होता का त्या दिवशी, आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये बघितलं म्हणून, पण आमची बोलायची हिंमत नाही झाली. बोलले असते ना मी.